Right. आपण जो अप्रोचेस टू हिस्ट्रीचा पेपर शिकतोय त्यातल्या तिसऱ्या युनिट मधलं आता आपण त्याच्या तिसऱ्या युनिट मध्ये 4 सब युनिट्स आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला अनाल्स स्कूल संपूर्ण इतिहास लेखनाचा जो संप्रदाय होता फ्रान्समध्ये उदय पावलेला त्याची आपण चर्चा केली आहे. नंतर आपण सबॉल्टर्न म्हणजे शोषित अंकित वंचित जनांचा जो इतिहास आहे भारतीय इतिहासकारांनी ज्याची सुरुवात केली त्या सबॉल्टर्न इतिहास लेखन प्रणालीचा आपण अभ्यास केला, चर्चा केली. आणि आज आपण जे पाहणार आहोत ते डकार या आफ्रिकेमधल्या ठिकाणी सेनेगल नावाच्या देशाची राजधानी येते. तिथल्या लोकांनी एक तळाकडून इतिहास लेखनाची वेगळी चळवळ कशी काय सुरू केली याबद्दल आपण आज ह्या लेक्चरमध्ये चर्चा करणार. तर हे पीपीटी मी तुम्हाला पाठवेनच, ज्याच्यामध्ये अगोदरचं आपलं अनाल्स प्रणाली बद्दलचं इंग्लिश आणि मराठी प्रेझेंटेशन आहे. ह्याच्यामध्येच पुढे गेलो आपण की संपूर्ण इतिहास आहे, सामाजिक इतिहास आहे आणि मग डकार जो संप्रदाय आहे त्याची चर्चा आहे. तर हा 1915 ते 1998 या दीर्घ काळामध्ये जो इथे जगला असा जॉन हेनरिक क्लार्क नावाचा विचारवंत होता. तर त्यांनी असा विचार मांडला होता की तुम्हाला जर एखाद्या समूहावरती नियंत्रण ठेवायचं असेल, राज्य करायचं असेल, अधिसत्ता गाजवायची असेल, तर अगोदर त्यांना शरम मनामध्ये निर्माण केली पाहिजे की आपली संस्कृती काही महत्वाची नाही, आपला इतिहास काही महत्वाचा नाही, आपण जे करतो किंवा आपला जो भूतकाळ आहे तो खरं तर आपल्याला शरम वाटावी असा आहे. जेव्हा असा न्यूनगंड एखाद्या संस्कृती मधल्या मोठ्या समुदायाच्या मनामध्ये निर्माण होतो तेव्हा त्यांना आपल्याला बंधनात ठेवायचं असेल तर काही प्रत्यक्षामध्ये त्यांचे हातपाय बांधायची गरज राहत नाही, कारण ते मानसिक दास्यामध्ये मनावरच त्यांच्या अशा शृंखला बेड्या पडलेल्या असतात की आपण म्हणजे काहीतरी कमीच आहोत, आपल्यामध्ये काहीतरी कमतरता आहे असा त्यांचा दृढ विश्वास मनातल्या मनात तयार झालेला असतो. तर हा क्लार्कचा जो विचार आहे हा विचार एका अर्थाने प्रेरक ठरला या डकार संप्रदायाच्या इतिहास लेखकांना, की त्यांनी हे लक्षात घेतलं की आपण आफ्रिकेमधले आहोत आणि आपल्या इथे अनेक जी राज्य साम्राज्य होऊन गेली किंवा इथल्या लोकांनी जे जगाच्या इतिहासाला योगदान दिलं त्या सगळ्याबद्दल आपल्याला कधी कुणी सांगितलं नाही आणि जे आपलं ज्ञान होतं ते कायमच दुय्यम दर्जाचं आहे, महत्वाचं नाहीये किंवा आपल्याला लाज वाटावी असं आहे, आपली लोक आणि आपली संस्कृती ही रानटी आहे, मागास आहे असं आपल्या मनावरती बिंबवलं गेलंय आणि त्यापासून आपण मुक्ती मिळवण्याची गरज आहे ही जाणीव या जॉन हेनरिक क्लार्क यांच्या विचारांमुळे लोकांच्या मनामध्ये हळूहळू जागृत झाली. त्याचा परिणाम असा झाला की आफ्रिकेमध्ये सेनेगाल नावाचा जो देश आहे त्याची राजधानी डकार, ह्या देशामधल्या अनेक विचारवंतांनी, इतिहासकारांनी, राजकीय नेत्यांनी मिळून इतिहास लेखनाची एक नवीन पद्धत, इतिहासाकडे पाहण्याचा एक जो नवा दृष्टिकोन विकसित केला. त्याचं नाव या त्यांच्या स्थळामुळे डकार संप्रदाय असं पडलं. जसं आपल्याकडे आपण म्हणतो की अलीगढ स्कूल ऑफ हिस्ट्री किंवा JNU मधले इतिहासकार किंवा पुण्यामधले इतिहासकार, तसं हे डकार हे ठिकाण आहे. त्या ठिकाणामध्ये त्या राजधानी सेनेगल नावाच्या देशाची राजधानी आहे. त्या राजधानीमध्ये असणाऱ्या विद्यापीठीय किंवा इतरही अनेक विचारवंतांनी इतिहासाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन नव्याने विकसित केला त्याचं नाव झालं डकार संप्रदाय. तर हा जो सेनेगाल देश आहे तो कुठे आहे, तर तुम्ही स्क्रीन जर पाहाल तर तुम्हाला लक्षात येईल की आफ्रिका खंड तुम्हाला दिसतोय का स्क्रीन? स्क्रीन नीट दिसतोय? आफ्रिका खंडाचं चित्र दिसतंय उजवीकडे स्क्रीनच्या? दिसतंय का? हो मॅम दिसतंय. हा ओके ओके. हा हेमंतनाथ आणि योगेशने पण हो. येस ओके. तर
हा उजवीकडे जो आपल्याला दिसतोय क्रीम कलरचा तो आफ्रिका खंड आहे. आणि आफ्रिका खंडाच्या डाव्या बाजूला इथे तुम्हाला सेनेगाल नावाचा देश दिसेल. असं जे डावीकडे अटलांटिक किंवा अमेरिकेच्या दिशेला जे आफ्रिकेचं असं काय म्हणूया असं एक गोल वळण दिसतं, तिथे सेनेगाल नावाचा देश आहे आणि त्या सेनेगाल ह्या देशाची राजधानी म्हणजे डकार. तर सेनेगालवर राज्य कुणाचं होतं? आफ्रिकेचं आपल्याला माहितीये की आफ्रिका हा देश आफ्रिका हा हे जे खंड आहे ते प्रचंड मोठं जंगलाने आणि खनिज संपत्तीने समृद्ध असं मोठं खंड असल्यामुळे आणि युरोप मधल्या लोकांना फक्त भूमध्य समुद्र क्रॉस केला की लगेच आफ्रिका येत असल्यामुळे त्याच्यावरती युरोपीय राष्ट्रांनी संपूर्ण आफ्रिका खंडावरती आपलं साम्राज्य स्थापन केलेलं होतं. तर त्याच्यामध्ये फ्रान्स या देशाचं या सेनेगलवरती राज्य होतं. जसं भारतामध्ये इंग्लंडचं राज्य होतं तसं सेनेगलवरती फ्रान्सचं साम्राज्य होतं. तर फ्रान्सच्या पारतंत्र्यामधून हा देश सुद्धा 1960 साली स्वतंत्र झाला आणि त्या देशामधल्या इतिहासकारांच्या हळूहळू असं लक्षात यायला लागलं की आफ्रिका खंडाची म्हणून जी आपली काही ओळख आहे ती ओळख आपल्याला कुठेच अभिमानास्पद वाटत नाही. लोकांना वाटतं की हे आफ्रिकन आहेत म्हणजे मागास आहेत, रानटी आहेत, अंगाला रंग फासून हिंडतात. पण याच खंडामध्ये मोठमोठ्या संस्कृती होऊन गेल्या, अनेक प्रकारचे राज्य आणि प्रशासन त्यांचं आणि त्यांनी वेगवेगळ्या तंत्रज्ञान विकसित केली. या सगळ्याचं कुठेही इतिहासाच्या क्षेत्रामध्ये नोंद होत नाही त्यांनी केलेल्या गोष्टींची, कर्तृत्वाची, कर्तबगारीची. हे हळूहळू या स्वतंत्र झालेल्या देशातल्या लोकांच्या लक्षात यायला लागलं आणि त्यांनी हे आफ्रिकी समाजांचं जे नाकारलं गेलेलं योगदान आहे ते अधोरेखित करत म्हणजे त्याच्यावर भर देऊन इतिहास लेखनाला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करायला त्यांनी पुढाकार घेतला. या लोकांना डकार संप्रदायाचे इतिहासकार असं म्हटलं जातं. याची अधिक माहिती हवी असेल आपल्याला तर इंग्लिशमध्ये खास करून हे इब्राहिमा थियोब नावाच्या ज्या इतिहासकार आहेत त्यांनी लिहिलेल्या लेखाचा आपल्याला खूप उपयोग होतो. आणि मराठीमध्ये आपल्याला त्याची खूपशी माहिती मिळत नाही, पण हा समाज प्रबोधन पत्रिकेमध्ये जो मी लेख लिहिलाय त्याची पण आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो. तर ह्या डकार संप्रदायामधल्या लोकांचं म्हणणं काय होतं की जसं भारतीय इतिहासाच्या संदर्भामध्येही आपल्याला खूप समांतर धागे दिसतील या डकार संप्रदायाच्या सारखेच की आपल्या देशाच्या संदर्भातही असं इंग्रज लोक आपल्याला सांगत असत की तुम्हाला काही इतिहास नाहीये, तुमच्याकडे इतिहास लेखनाची काही परंपरा नाहीये किंवा तुमच्या लोकांनी काही रेकॉर्ड ठेवलेली नाहीये की अमुक दिवशी अमुक तारखेला एखादा ग्रंथ जरी लिहिला तरी त्या ग्रंथाचा ग्रंथकार कोण आहे हे माहित नसतं किंवा तो कुठल्या प्रदेशात होता, किती तारखेला, कोणत्या दिवशी त्यांनी पुस्तक लिहिलं हे आपल्याला माहित नसतं. अशी एक पाश्चात्य विचार करणाऱ्या पद्धतींमुळे त्यांनी त्यांच्या दृष्टीने जी योग्य होती अशी काही प्रमाणक, असे काही निकष, स्टँडर्ड तयार केले होते आणि मग त्या स्टँडर्ड वरती ते म्हणायचे आपल्याला भारतीयांना की तुमच्याकडे काही इतिहास लेखन नाही किंवा प्रमाणबद्ध असं इतिहास लेखनाचं तुम्ही कधी शास्त्रच डेव्हलप केलेलं नाहीये. असंच एक्झॅक्टली ह्या आफ्रिकेमधल्या लोकांना सुद्धा हिणवलं जात असते की तुमच्याकडे काही इतिहास लेखनाची परंपरा नाहीये, तुम्हालाच माहित नाही तुमचे कोणते राजे होऊन गेले किंवा तुमच्याकडे काय परंपरा होत्या, त्यामुळे तुम्हाला काही इतिहास नाही. पण डकार संप्रदायाच्या लोकांनी जेव्हा शोध घ्यायला सुरुवात केली की खरोखरच आपल्याकडे इतिहासाची काहीच परंपरा नाहीये का, तर जसं भारतीय इतिहासकारांनी इथल्या इतिहास, पुराण, वेद ह्या प्राचीन भारतीय किंवा बौद्ध जातक कथा यांच्यामधनं जसं भारतीय इतिहासकारांनी इतिहासाचे पुरावे शोधायला सुरुवात केली तसंच या आफ्रिकेमधल्या इतिहासकारांनी त्यांच्याकडे असणारी जी मौखिक परंपरा होती, मौखिक म्हणजे मुखापासून होणारी ओरल, तोंडी इतिहास सांगण्याची किंवा पोवाडे गाण्याची अशी त्यांच्याकडे जी एक परंपरा होती त्या परंपरेचा त्यांना अंदाज आला की हा आपल्याकडे इतिहास जरी इंग्रजांच्या सारखा कोणी लिहित नसेल किंवा फ्रेंचांसारखा कोणी पुस्तकात इतिहास लिहिला नसेल
तरी हे जे ग्रियोट नावाचे लोक होते किंवा त्यांना जाली किंवा जेली सुद्धा म्हणत असत, तर ही लोक आपल्याकडे जुन्या कर्तबगार माणसांच्या गोष्टी कथा ह्या सांगत असत. जसं आपल्याकडे आख्यान असतं, गोंधळ असतं, भारुड असतं किंवा आणखीन पोवाडे गायले जातात, बकरी लिहिल्या जातात, तसं हे जे जाली लोक होते किंवा ग्रियोट लोक होते ते काय करत, जुन्या गोष्टी ते गाऊन दाखवायचे. अर्थातच युरोपीय ज्या आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरा होत्या की रामके म्हणतो तसं कागदपत्र नाही तर इतिहास नाही, त्या प्रमाणकांमध्ये ही परंपरा कधीच त्यांनी मान्य केली नसते की हा हे काय फक्त तोंडी गाणी गाणार आहे, ते काय खरं आहे का, कशावरून खरं आहे असं. पण युरोपची मानक, त्यांचे निकष, त्यांची स्टँडर्ड आपण मान्य केलीच पाहिजेत का, हा विचार तोपर्यंत कुणी करत नव्हतं. आणि जेव्हा आफ्रिकेमधला हा सेनेगल देश स्वतंत्र झाला फ्रेंचांच्या साम्राज्यामधून, तेव्हा हळूहळू तिथले लोक हा विचार करायला लागले की अरे यांनी घालून दिलेली स्टँडर्ड आपण का म्हणून पाळायची, त्यांनी ज्या रंगाला गोरं मानलं तोच रंग गोरा आणि तोच रंग चांगला हे आपण का मानायचं, त्यांनी जी शरीराची माप सांगितली, तुम्ही 6 फूट उंच असाल तरच तुम्ही सुदृढ आहात, त्यांनी जी सौंदर्याची माप सांगितली, तुमचे डोळे निळे असतील, केस सोनेरी असतील तरच तुम्ही सुंदर आहात, ती काही आपण मान्य करायचं कारण नाही. तसंच इतिहास लेखनाच्याही क्षेत्रामध्ये त्यांनी जी प्रमाण, त्यांनी जी स्टँडर्ड सांगितलेली आहे की हे म्हणजे खरा इतिहास, ते काही आपण मान्य करायची गरज नाहीये. त्यामुळे युरोपीय प्रमाणकानुसार, स्टँडर्डनुसार इतिहास जर का लिहायचा झाला तर ह्या ग्रियोट्सची जी परंपरा आहे तिला काही मान मिळणार नाही, हे या डकार संप्रदायाच्या इतिहासकारांना माहिती होतं. मग काय करायचं, तर इतिहास लिहायचा तर तुमच्याकडे अमुक राजा होऊन गेला, त्याच्यानंतर तमुक राजा होऊन गेला, त्याचं इथपर्यंत साम्राज्य होतं, त्यांनी हे शिलालेख लिहिले, हे सगळं लिहिण्यासाठीची जी आवश्यक असणारी साधनं आहेत, पद्धती आहेत, नाणी सापडली पाहिजेत, शस्त्रास्त्र सापडली पाहिजे, तर हे जे पुरावे आहेत, कागदपत्र, स्मारक, अशा विश्वासार्ह मानल्या जाणाऱ्या पुराव्यांची आफ्रिकेमध्ये वानवा होती. म्हणजे तसे ते पुरावे त्यांच्याकडे काही मिळत नव्हते. आणि त्यामुळे त्यांचे जे हे तोंडी ग्रियोट लोकांनी सांगितलेल्या गोष्टी, आख्यानं, पोवाडे असतील, असे पुरावे होते, त्याच्यावरती युरोपीय इतिहासकार काही विश्वास ठेवत नसत. ते म्हणत हा हे काय फक्त सांगोवांगीच्या गोष्टी आहेत, त्याला काही फारसं महत्व द्यायची गरज नाही. मग प्रश्न असा येतो की इंग्रज नव्हे, यांच्या केसमध्ये फ्रेंचांच्या निकषानुसार आमच्याकडे काही चांगले इतिहासकार नव्हते आणि आम्हाला तर इतिहास आहे, भूतकाळ होता, प्रत्येकच समुदायाला भूतकाळ असतो हे माहिती आहे, मग आता ह्यातनं तोडगा कसा काढायचा. तर एव्हा पेसा नावाचा एक तिथला प्राध्यापक होता. जसं भारताच्या केसमध्ये सुद्धा इंग्लिश लोकांनी इथे अनेक गोष्टी इथल्या लोकांना शिकवल्या, जसं मराठी भाषेचं व्याकरण असेल, मेजर कॅन्डीनी इथे विरामचिन्ह आणली, तसं इथे सुद्धा या सेनेगल देशामध्ये सुद्धा फ्रान्स मधला हा जो एव्हा पेसा नावाचा प्राध्यापक होता, जो मुळात फ्रेंच होता पण त्याच्या विचारांमुळे त्याचा मार्गदर्शक म्हणून चांगला रोल होता. किंवा आपल्याकडे आपण पाहतो वेडरबर्न सारख्या लोकांनी काँग्रेसच्या स्थापनेमध्ये महत्वाचं योगदान दिलंय, तसं फ्रेंचांपासून मुक्ती, वैचारिक मुक्ती मिळवण्यासाठी फ्रेंचच विचारवंतांचा त्यांना उपयोग झाला, मदत झाली, सहकार्य मिळालेलं आपल्याला दिसतं. तर हा एव्हा पेसाने काय केलं, तो म्हणाला की आफ्रिकन लोकांच्या इतिहासासाठी आफ्रिकन साधनं वापरली पाहिजे, तुम्ही युरोपियन निकष पाळून आफ्रिकन लोकांचा इतिहास लिहायला गेलात तर ते काही बरोबर नाही. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला साधारण 1925 ते 82 हा त्याचा जीवनकाल आहे, पण साधारणतः धरून चालू आपण की 50-60च्या दशकामध्ये तो इथे सेनेगलमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत होता. तर त्यांनी जे विचार मांडले ते अनेक लोकांना प्रेरक ठरले आणि त्यामुळे डकारला जे विद्यापीठ होतं त्या विद्यापीठामध्ये बुबाकर बारी नावाचे प्राध्यापक होते. ते म्हणले की हा ही दिशा बरोबर आहे, की आपल्या देशाचा इतिहास लिहायचा तर आपल्या पद्धतीने लिहिला पाहिजे. त्यांनी त्याला डकार स्कूल असं नाव दिलं आणि त्यांनी संशोधनाला सुरुवात केली की इथल्या लोकांचा इतिहास हा इथल्या पद्धतीने लिहायचा. जसं आपल्याकडे आपण म्हणतो की सबॉल्टन इतिहास प्रणाली आहे किंवा मौखिक इतिहास लेखनाची परंपरा आहे, त्याच्यामध्ये आपण तसंही आपण कुठल्याच पुराव्यावरती 100% विश्वास ठेवत नाही, दुसऱ्या पुराव्यांनी खातरजमा करून मगच त्याच्यावर विश्वास ठेवतो. तर तसंच
आपल्याला जे मौखिक पुरावे मिळतात त्यांचाही आपण पडताळणी करून घेऊन इतिहासाची साधनं म्हणून वापर करून घेऊ शकतो. हा विश्वास एव्हा पेसा आणि पुढे बुबाकर बारी यांच्यामुळे या डाकार संप्रदायातल्या लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला. मग काय झालं, प्रत्यक्ष इतिहास लेखन कोण करायला लागलं, तर हे तिघ जण अब्दुल्ला लाये, शेख अंतादियो आणि लिओपोल्ड सेंगोर, हे तिघ जण राजकीय नेते होते. जसं आपल्याकडे तुम्हाला माहितीये की मौलाना आझाद असतील किंवा पंडित नेहरू असतील किंवा गांधी असतील, टिळक असतील, सगळ्या लोकांनी त्यांचे तुरुंगवासामधले किंवा परवा आपण बघितलं अंतोनियो ग्रामशी असेल, तुरुंगवासाचा कालावधी हा त्यांनी वाया जाऊ न देता अशा बौद्धिक श्रमांमध्ये त्यांनी तो वेळ दिलेला दिसतो आणि ग्रंथ निर्मिती केलेली दिसते. तसंच याही लोकांनी अब्दुल्ला लाये, शेख अंतादियो आणि लिओपोल्ड सेंगोर सगळे तुरुंगात होते अशातला भाग नाही, पण तिथल्या स्वातंत्र्य चळवळीमधले आणि एकूणात आफ्रिकन लोकांच्या न्याय हक्कांसाठी लढणारे असे हे राजकीय नेते विचारवंत होते. त्यांनी आपल्याला जसजसा वेळ मिळेल तसं इथला इतिहास पुन्हा त्याचं पुनर्कथन करायला, त्याची गोष्ट पुन्हा सांगायला सुरुवात केलेली आपल्याला दिसते. त्यामुळे या तिघांना डाकार संप्रदायाची त्रिमूर्ती असं म्हटलं जातं. कोण? अब्दुल्ला लाये, शेख अंतादियो आणि लिओपोल्ड सेंगोर. यांचं जे लिखाण होतं त्याला अर्थातच वसाहतवाद विरोधी लढा, म्हणजे त्यांनी फ्रेंचांच्या विरुद्ध, जसं भारतीय इतिहास लेखनामध्ये सुद्धा तुम्हाला दिसतं की डिस्कव्हरी ऑफ इंडिया असेल किंवा ग्लिम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री असेल किंवा साधं ऋग्वेदाचं भाषांतर सातवळेकरांनी केलेलं जरी आपण वाचलं हिंदी, तरी त्याच्यामध्ये ते भारत हा देश आणि तिथल्या लोकांची अस्मिता, ओळख याला खूप महत्व देऊन आपापलं योगदान देताना दिसतात. म्हणजे एखाद्या सुक्ताचं भाषांतर जर सातवळेकर करणार असतील तर ते किती ओजस्वी आहे आणि या राष्ट्रामधल्या लोकांचे विचार कसे चांगले होते, असा एक राष्ट्राभिमानाचा प्रवाह त्यांच्या लिखाणामध्ये आपल्याला नेहमी आढळतो. तसं या लोकांनी सुद्धा जे इतिहास लेखन केलं त्याच्यामध्ये त्यांच्या देशाच्या मुक्तीची, स्वातंत्र्याची आस त्यांच्या लिखाणामध्ये आपल्याला नेहमी दिसते. तर यांचं म्हणणं काय होतं, तर आफ्रिकन लोकांनी काही आतापर्यंत केलं नाही. तिथे फक्त सेचे माशा असतात, लोक आजारी असतात, एकमेकांच्यात लढतात आणि रानटी असतात. हे जे आफ्रिका खंडाचं आणि इथल्या लोकांचं चित्र निर्माण केलेलं होतं ते नाकारणं हे त्यांना महत्वाचं वाटलं की वसाहतवादी विचाराला जर विरोध करायचा असेल तर पहिलं आपण वाक्य बघितलं की जर कुणाला एखाद्याला तुम्हाला दास्यामध्ये ठेवायचं असेल तर आधी त्यांचं मन तुम्ही जायबंदी करा, मनामध्येच त्यांच्या तुम्ही असा न्यूनगंड निर्माण करा की अरे आपला इतिहास काही महत्वाचा नाही, आपली संस्कृती अगदीच टाकाऊ पद्धतीची आहे. तसं या आफ्रिकन लोकांचं जे मनावरती अधिराज्य होतं, फ्रेंचांचं असेल, इंग्रजांचं असेल, डचांचं असेल, इतर अनेक पोर्तुगीज, स्पॅनिश वेगवेगळ्या लोकांचं, तर हे मानसिक दास्य आहे ते आपण तोडलं पाहिजे, त्याच्यापासून मुक्ती मिळवली पाहिजे हा विचार करून या लोकांनी ऐतिहासिक कर्तृत्वाला जे जे कोणी नाकारताय त्या लोकांना आपण लढा दिला पाहिजे, हे डाकार संप्रदायाच्या लोकांचं निश्चित झालेलं होतं. त्यामुळे ते लिखाण, त्यांचं जे इतिहासाचं लिखाण होतं ते सुद्धा एक अकॅडमिक उपक्रम तर होताच शैक्षणिक पद्धतीचा, पण तो लढाईचा पण भाग होता त्यांच्या की आमचा इतिहास हा टाकाऊ नये, आमच्या इतिहासात सुद्धा आम्ही कर्तृत्व गाजवलेलं आहे. अर्थातच त्याच्यामध्ये वेगवेगळी मतांतर होती. जसं भारताच्या केसमध्ये तुम्हाला दिसतं टिळकांच्या पद्धतीचं इतिहास लेखन, आर्क्टिक होम इन द वेदास सारखं, आणि नेहरूंच्या पद्धतीचं, ह्याच्यामध्ये भरपूरच फरक आहे. पण तरी ठीक आहे, त्याच्यामध्ये एकूणात महत्व कशाला होतं, तर आपला इतिहास आपल्या भाषा आणि आपल्या संस्कृतीमध्ये रुजलेला असायला हवा. परकीयांनी दिलेली प्रमाणक स्टँडर्ड्स ही वापरून आपण आपला इतिहास लिहिण्याची धावपळ करू नये याच्याबद्दल मात्र त्यांच्या मनामध्ये एकमत होतं. आता हे जे त्रिमूर्ती असं आपण म्हटलं तर ते त्रिमूर्ती कोण होते? लिओपोल्ड फॉन सेंगोर हा महत्वाचा त्यांच्यामधला विचारवंत होता. एकच मिनिट हा प्लीज. हा सर, नमस्कार. नमस्कार. हो 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 हो. कोणाची?
की आपण नेहमी करतो तसं ह्याच्यावरती फोटो काढून, म्हणजे त्यांना तो के फॉर मेल फॉर्म गेला असेल त्याच्यावरती फोटो काढून ते पाठवतील व्हॉट्सअप वरती, नाही का? हो, देवीदासांच्या नंबरवरती किंवा माझ्या. बेस्ट. हो चालेल ना, तसं झालं तर आणखीन छान. हो चालेल चालेल चालेल. हो हो हो, 2ला ना सर? ओके, चालेल चालेल. हां. हां, तर हे लिओपोल्ड सेंगूरचं वाक्य तुम्ही होपफुली वाचलं असेल, की आफ्रिकेमध्ये आमच्या, तो बोलताना साधेपणाने बोलतोय पण अर्थ त्याच्यामध्ये अर्थातच गहन असा दडलेला आहे. तो म्हणतो की आमची मुलं मोठी झाली की आई वडिलांच्या घराच्या शेजारी स्वतःचं घर बांधतात, म्हणजे आम्हाला काही फ्रेंचांचं अंगण सोडायचंय अशातला भाग नाही. ती संस्कृती आहे आमची, त्याच्याच मध्ये आम्ही लहानाचे मोठे झालोय. फक्त आता आम्हाला आमची आमची घरं बांधायची, असं स्वातंत्र्याच्या पूर्वीचं त्यांचं वाक्य. म्हणजे काय तर भारतामध्ये सुद्धा तुम्हाला इथल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुरुवातीला असं दिसेल की लगेच कोणी संपूर्ण स्वातंत्र्याची भाषा करत नव्हतं. लोक म्हणायचे की आम्हाला वसाहतीचं स्वातंत्र्य द्या, थोडेसे तरी आम्हाला राजकीय हक्क द्या. मग आम्ही हळूहळू योग्यतेला पोहोचलो की मग आम्हाला संपूर्ण स्वातंत्र्य द्या. किंवा कधी कधी अगोदर 1929 पर्यंत भारतामध्ये तर कुणी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी सुद्धा करत नव्हतं. वसाहतीचं स्वातंत्र्य, होम रूल आमचे, आम्हाला निदान काही बाबतीत तरी कायदे करू द्या, अशा मागण्या असेल. तर तसं हा लिओपोल्ड सेदार सेंगर हा नेता म्हणतोय की इथे आमच्या आफ्रिकेत अशी पद्धत आहे की मुलं जरा जरा मोठी व्हायला लागली, म्हणजे आमचं राष्ट्र म्हणून आम्ही हळूहळू आता मॅच्युअर व्हायला लागलो, परिपक्व व्हायला लागलो, तर आम्हाला आमची स्वतःची चूल मांडू देत, आम्हाला आमची संस्कृती, आमचा देश, आमचा जगण्याचा मार्ग यानुसार आम्हाला स्वतंत्रपणे वागण्याची, आपल्या मताप्रमाणे वागण्याची आम्हाला मोकळीक असायला हवी, असं त्यांनी हळूहळू इतिहास लेखनाच्या संदर्भामध्ये आणि इतरही राजकीय हक्कांच्या मध्ये म्हणणं मांडायला सुरुवात केली. तर हे सेंगोरचं म्हणणं अर्थातच आपल्याला त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीच्याही संदर्भात समजून घ्यायला पाहिजे आणि इतिहास लेखनाच्याही संदर्भामध्ये समजून घ्यायला पाहिजे. ते म्हणतात की आम्ही काही तोडत नाहीये टोटली, कारण फ्रान्सने नाही म्हणलं तरी आम्हाला भाषा दिली, संस्कृती दिली. जसं इंग्लंडच्याही बाबतीमध्ये आपण कुठे इंग्लंडची काही पूर्ण नाळ तोडली नाही, भाषा आपण अजून इंग्लिश बोलतो किंवा इतर अनेक गोष्टी आपण इंग्रजीमधून करतो. तर ह्यांचं म्हणणं म्हणजे सेंगोरचं म्हणणं तेच होतं की संस्कृतीशी आम्हाला नाळ तोडायची नाहीये फ्रान्सच्या, पण तरी आमचं जे स्वत्व आहे त्यानुसार आम्हाला आमच्या मताप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य असायला हवं. हे त्यांचं एकूणात सेंगोर यांचं लिखाण जर का आपण वाचलं तर त्यांचं म्हणणं असं होतं की युरोप आणि आफ्रिका हे, आपल्याला तर माहितीये जगाचा नकाशा आपण जर पाहिला तर युरोप आहे, मग मध्ये भूमध्य समुद्र आहे आणि लगेच आफ्रिका आहे. त्यामुळे एकाच संस्कृतीच्या साखळीचे, मालिकेचे दुवे आहेत, एकीकडे युरोप आणि एकीकडं आफ्रिका. त्यामुळे आफ्रिकेमधला जो इजिप्त हा देश आहे तो पुढे अभिजात ग्रीक संस्कृतीशी जुळतो आणि पुढे रोमन संस्कृती आणि मग पुढे युरोप आणि जगाच्या आधुनिक सगळ्या संस्कृतींशी तो जोडला गेलेला आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा त्यांचा असा होता की आफ्रिका हा काही इतर जगापासून तुटलेला डार्क कॉन्टिनेंट ज्याला म्हटलं जातं, काळाखंड असा किंवा अंधार युगामधला असा खंड आहे, हे ते अमान्य करत होते. आणि ते म्हणत होते की संस्कृतीची सुरुवात ही आफ्रिकेमध्ये झाली, म्हणजे आफ्रिकेच्या उत्तर टोकाला असलेला जो इजिप्त आहे तिथली पिरॅमिड्स वगैरे, आणि त्या पिरॅमिड्स पासून प्रेरणा घेऊन पुढे ग्रीकांनी त्यांची संस्कृती, त्यांच्यापासून पुढे रोमनांनी आणि त्यांच्यापासून पुढे युरोप आणि जगाने मोठी संस्कृती आणि सभ्यता निर्माण केली, असं हे सेंगोर यांचं म्हणणं होतं. म्हणजे एका अर्थाने सगळ्या जगामधल्या सांस्कृतिक मोठ्या मोठ्या महत्वाच्या घडामोडींची सुरुवात ही आफ्रिकेच्या उत्तर किनाऱ्यामध्ये झालेली आहे, इजिप्तमध्ये झालेली आहे, असं त्यांना सांगायचं होतं. म्हणजे याचा अर्थ काय, तर आम्ही काही मागास नव्हतो. आमच्या आमच्या राष्ट्र नव्हे, आमच्या खंडामध्ये लोकांनी पिरॅमिड सारख्या मोठमोठ्या गोष्टी बांधलेल्या होत्या, त्या अर्थी आमची तांत्रिक प्रगती झालेली होती, मोठ्या संस्कृतीचे आम्ही निर्माते होतो. आणि मग पुढे तिथून ग्रीकांनी, रोमनांनी आणि जगाने आमच्याच कडून संस्कृतीची
चे धडे गिरवले, शिकवण घेतली आणि पुढे जगाची संस्कृती विकसित केली, असं यांचं म्हणणं होतं. म्हणजे एका अर्थाने आफ्रिका हा सगळ्या संस्कृतींचा आद्य असा पूर्वज आहे, असंही त्यांना सांगायचं होतं. आता ह्याच्यामध्ये अर्थातच तो राजकीय त्यांच्या अजेंड्याचाही भाग होता की सगळ्यात जास्त जुने आम्ही, जसं मी मगाशी टिळकांच्या आर्क्टिक होम इन द वेदासचा उल्लेख केला की टिळकांनाही असं सांगावंसं वाटत होतं की आमची संस्कृती फार जुनी आहे, आर्क्टिक प्रदेशामध्ये राहत होतो तेव्हापासून, इतके हजार इतके लाख वर्ष जुनी. तर हे जुन्याचं आकर्षण अनेक समाजांमध्ये असतं की जितकं जास्त जुनं तितकं जास्त चांगलं असं मानलं जातं. तसं हे सेंगोर यांचं म्हणणं एका बाजूनी राजकीय पण होतं आणि दुसऱ्या बाजूनी ऐतिहासिक पण त्यांचं म्हणणं होतं. तर हे डाकार संप्रदायाचे प्रमुख विचारवंत की जे सांगतात की इजिप्त आणि पिरॅमिड्स ही संस्कृती जी आहे ती काळ्या लोकांच्या श्रमामधून उभी राहिलेली आहे आणि तिथून पुढे सगळ्या जगाच्या संस्कृतींची सुरुवात झाली. असेच दुसरे विचारवंत म्हणजे शेख अंता दियोप. शेख अंता दियोप हे यांचं म्हणणं असं होतं की जोपर्यंत आफ्रिकेमधल्या काळ्या लोकांच्या इतिहासाचा दुवा इजिप्तच्या इतिहासाशी जोडला जात नाही तोपर्यंत हा इतिहास हा अधांतरी त्रिशंकू अवस्थेमध्ये राहणार आहे. त्यामुळे मी मगाशी जसं सेंगोरांच्या बाबतीत म्हटलं तसं शेख अंता दियोप सुद्धा की पिरॅमिड्स ही गोष्ट काळ्या लोकांच्या श्रमाने आणि त्यांच्या बुद्धीने निर्माण झालेली आहे, हा अर्थातच त्यांचा दावा होता. हा दावा खूपच वादग्रस्त ठरला कारण की आपल्याला माहिती आहे इजिप्त मधले जे ते तुतनखामून वगैरे राजे आणि कॅडफिसस रामसेस ते सगळे काळे होते का गोरे होते याच्या म्हणजे त्वचेच्या रंगाने काळे होते का गोरे होते याबद्दल आपल्याला काही खूप माहिती या काळामध्ये 20व्या शतकाच्या सुरुवातीला नव्हती. पण यांनी मात्र तसा दावा करून ते मोकळे झाले की या सगळ्या इजिप्त मधल्या विशेषतः प्रचंड महान अशा पिरॅमिड्सच्या संस्कृती मागे डोकं आणि श्रम हे दोन्ही काळ्या लोकांचं होतं. अर्थातच वर्तमान आकांक्षांना इतिहासामधून बळ मिळवण्याचा हा प्रयत्न होता. म्हणजे आत्ताची तुमची जी इच्छा आकांक्षा आहे की आमच्या देशाला श्रेष्ठ म्हणून तुम्ही माना, त्यासाठी तुम्ही इतिहासाचा वापर करता. हे बघा पूर्वी इतक्या हजार वर्षांपूर्वी आम्ही पिरॅमिड्स बांधली त्यामुळे तुम्ही आम्हाला आता सुद्धा मान दिला पाहिजे. जसं एक्झॅक्टली भारताच्या इतिहासाच्या संदर्भात आपल्याला आजही दिसतं की आमची संस्कृती अधिकाधिक जुनी असं मांडलं जातं आणि इतके हजार वर्षांपूर्वी आम्ही हे केलं, इतके हजार वर्षांपूर्वी आमच्या देशात हे सापडलंय म्हणून तुम्ही आमच्या संस्कृतीला महान माना, असा एक जो राष्ट्रप्रेमाचा विचार इतिहास लेखनाच्या मागे येतो तसाच हा शेख अंता दियोप यांचा सुद्धा विचार आपल्याला दिसतो. त्याच्यामध्ये तथ्य किती आहे हे माहित नाही पण तरी ठीक आहे, आपण म्हणायचं की त्यातून आपल्याला त्यांची इच्छा समजते की आफ्रिकेला तुम्ही कमी लेखू नका, इथे सुद्धा मोठमोठ्या संस्कृती उभ्या राहिलेल्या आहेत हे त्यांना सांगायचं होतं. हे त्यांचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये शेख अंता दियोप यांचं पुस्तक आहे, त्याचं नाव आफ्रिकन ओरिजिन ऑफ सिव्हिलायझेशन. 74 साली त्यांनी पुस्तक लिहिलं. अर्थात प्रचंड वाद झाले त्याच्यावर, लोकांना ते मान्य नव्हतं की इजिप्शियन संस्कृती काळांनी निर्माण केली आहे. पण तरी सुद्धा त्यांचं म्हणणं एवढंच होतं की कुठलंही वैज्ञानिक संशोधन जर करायचं झालं तर त्याच्यात सांस्कृतिक पूर्वग्रह असतात. काळे नाहीच म्हणायला जशी जागा आपल्या काळ्यांनीच निर्माण केली संस्कृती हे जसं आपल्याला पक्क सांगता येत नाही तसंच गोऱ्यांनीच निर्माण केली हे पण सांगता येत नाही. त्यामुळे त्यांचं म्हणणं असं की काही तुम्ही मत मांडलं तरी ते सांस्कृतिक पूर्वग्रहावरतीच आधारित आहे की मी गोरा आहे म्हणून मला असं वाटतं की ही संस्कृती गोऱ्याने निर्माण केली, मी काळा आहे म्हणून मला असं वाटतं की ही संस्कृती काळ्याने निर्माण केली. काही करा त्याच्यामध्ये पूर्वग्रह हे निश्चितपणे असतात. हे जर त्यांचं मत आपण विचारात घेतलं तर ते अर्थातच ग्राह्य धरू शकतो. त्यांचं हेही म्हणणं आहे की युरोपीय शास्त्रज्ञांनी आफ्रिकी लोकांचं योगदान हे दुर्लक्षित ठेवलेलं आहे. हेही आपल्याला माहिती आहे की आफ्रिकन माणसांना युरोपियन इतिहासकारांनी हे कायम अदृश्य ठेवलं, दिसू दिलं नाही त्यांचं योगदान की हे काही फार महत्वाचे काम करत नव्हते असं त्याच्यामध्ये बऱ्याचदा दर्शवलं जायचं, सांगितलं जायचं. याखेरीज त्यांचं म्हणणं की म्हणजे या शेख अंता दियोप यांचं म्हणणं होतं की आर्किओलॉजी आणि अँथ्रोपॉलॉजीचा जर आपण डेटा वापरला तर ह्यांच्या ममीज ज्या आपल्याला दिसतात त्या ममीज मधनं
असं लक्षात येतं की ह्या काळ्या लोकांच्या भूमीचे. अर्थातच ह्या दाव्याला खूप इतर अँथ्रोपोलॉजिस्ट म्हणजे मानवशास्त्रज्ञ आणि पुरातत्व शास्त्रज्ञांनी भरपूर आक्षेप घेतले, पण त्यांचं म्हणणं असं होतं की हे लोक काळे होते. कोण? ज्यांनी इजिप्शियन पिरामिड्स बांधली, ती सगळी प्रचंड तांत्रिक दृष्ट्या श्रेष्ठ अशी संस्कृती ज्यांनी निर्माण केली, ते लोक काळे होते आणि म्हणून काळ्या लोकांचं योगदान तुम्ही नाकारलं. हे झालं शेख अंता दियोप यांचं म्हणणं. असेच तिसरे नामांकित इतिहासकार म्हणजे अब्दुल्लाह लाय यांनी अर्थातच असे काही मोठे दावे नाही केले जसं शेख अंता दियोपने केले, पण यांनी जास्त समन्वयवादी पद्धतीने किंवा थोड्या शांत पद्धतीने त्यांनी शोषण कसं झालं इथल्या लोकांचं, फ्रान्स आणि इतर जी साम्राज्यवादी राज्य होती ती आमच्या नैसर्गिक संसाधनांना कसं हे चोरत होती आणि इथल्या श्रमांची चोरी कशी झाली, इथल्या संसाधनांची चोरी कशी झाली, याच्यावरती अब्दुल्लाह लाय यांनी त्यांच्या लिखाणातनं नजर म्हणजे अधोरेखित केली, लक्ष वेधलं लोकांचं. जसं भारताच्या केसमध्ये तुम्हाला माहितीये दादाभाई नौरोजींनी जे पुस्तक लिहिलं की पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया, ज्यामधनं त्यांनी ज्याला आपण ड्रेन ऑफ वेल्थ थिअरी म्हणतो, संपत्तीच्या निस्सारणाचा सिद्धांत मांडला की इथली सगळी संपत्ती हे इंग्रज लोक स्वतःकडे वाहून घेऊन जात आहेत, त्यामुळे आमचा देश अधिकाधिक गरीब होत चाललाय. जसं दादाभाई नौरोजींनी आपल्याकडे या आर्थिक शोषणाकडे लक्ष वेधलं, तसं अब्दुल्लाह लाय या इतिहासकारांनी आफ्रिकेच्या म्हणजे खास करून सेनेगलच्या बाबतीमध्ये फ्रेंच लोक कसं शोषण करतात याच्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. आणि युरोपच्या परस्पर त्यांची जी भांडणं चालली होती त्याच्यामध्ये आमची आफ्रिकन लोक मात्र बळीच्या बकऱ्यासारखी मधल्यामध्ये मरतायत, हाही आरोप त्यांनी इतिहास लेखनामधनं स्पष्ट केलेला आपल्याला दिसतं. आता हे तिघही जण जे या काळामधले इतिहासकार आहेत, विचारवंत आहेत, त्यांनी सगळ्यांच्याच बाबतीमध्ये आपल्याला असं दिसतं की अगदी काटेकोर पद्धतीने जर आपण बघितलं तर मग अशी म्हटल्याप्रमाणे खास करून शेख अंता दियोप यांचं जे लिखाण आहे ते आपल्याला काटेकोरपणे सिद्ध करता येत नाही की तुतनखामून हा काळाच होता किंवा ती राणी तिथली कोण ती काळीच होती. आणखीन ते जे सगळं पिरामिड्स ची रचना आहे ती काळ्याच लोकांनी निर्माण केलेली आहे, याबद्दल आपल्याला तसा काही कन्क्लुझिव्ह एव्हिडन्स म्हणतात, खात्रीलायक पुरावा, तर तो काय आपल्याला मिळत नाही. पण त्यांच्या कामाचं महत्व त्यामुळे कमी होतं अशातलं नाही, कारण कृष्णवर्णीय आणि आफ्रिकी लोकांच्या ऐतिहासिक कर्तृत्वाला की इतिहास काळामध्ये सुद्धा त्यांनी काहीतरी कर्तेपणा दाखवला, काहीतरी करून दाखवलं, हे अधोरेखित करण्यासाठी असे दावे करणं हे राजकीय दृष्ट्या महत्वाचं होतं. म्हणजे ही जी वसाहतकालीन लढाई चालली होती की तुमच्या इतिहासाला काहीच किंमत नाही आणि तुम्ही काहीच केलेलं नाही आतापर्यंत, त्याच्यामध्ये उभं राहण्यासाठी ह्या आफ्रिकन समुदायामधल्या आफ्रिकन वंशाच्या काळ्या रंगाच्या लोकांना असे दावे करणं हे गरजेचं होतं. म्हणजे दुसरं तुम्हाला पॅरलल उदाहरण द्यायचं झालं तर महात्मा फुले जसं बळीचं मिथक वापरतात किंवा आपल्याकडे 1818च्या कोरेगाव भीमाच्या लढाईच्या संदर्भामध्ये जशा शौर्याच्या कहाण्या रंगवून सांगितल्या जातात की इतके सैनिक होते आणि त्यांनी मोठी शूरवीरांसारखी लढाई लढली आणि धारातीर्थी पडले वगैरे वगैरे, किंवा इतरही अनेक कहाण्या सांगितल्या जातात. तर त्याचं महत्व काय असतं तर कदाचित ऐतिहासिक दृष्ट्या थोडं 19-20 त्याच्यामध्ये तथ्याशी तडजोड केलेली असू शकते, पण त्याचं राजकीय महत्व असतं की ह्या संस्कृतीमधल्या लोकांनी पण काहीतरी कर्तृत्व गाजवलेलं आहे हे समजण्यासाठी त्या इतिहास लेखनाची गरज असते. त्यामुळे आफ्रिकी प्रजेला तिथल्या लोकांना जर नवीन भविष्यकाळ हवा असेल तर त्याला साजेसा एक भूतकाळ सुद्धा निर्माण करणं ही त्या काळामधली अतिशय स्वाभाविक अशी गरज होती. त्यामुळे या लोकांनी लिहिलेला इतिहास जे तिघ जण आपण बघितले, लिओपोल्ड सेदार सेंगूर, शेख अंता दियोप आणि अब्दुल्लाह लाय, तर त्यांच्या मते हा जो इतिहास आहे तो प्रेरक अशा स्वरूपाचा इतिहास आहे आणि त्यामुळे आफ्रिकेमधल्या लोकांना स्वातंत्र्यासाठी लढण्याची प्रेरणा ही मिळत गेली. यांचा इतिहास हा आफ्रिकेमधल्या अनेक विद्यापीठांमध्ये शिकवला जायला लागला
खास करून सेनेगलची राजधानी मग अशी म्हटल्याप्रमाणे जी डकार आहे तिथल्या विद्यापीठामध्ये अनेकांनी आफ्रिकेला केंद्रस्थानी ठेवून इतिहास लेखन केलं आणि म्हणून त्याला डकार संप्रदाय, डकार स्कूल ऑफ हिस्ट्री असं म्हणायला सुरुवात झाली. हे अर्थातच प्रत्युत्तर होतं. जसं भारतीय राष्ट्रवादी इतिहास लेखन हे वासाहतिक इतिहास लेखनाला, साम्राज्यवादी इतिहास लेखनाला प्रत्युत्तर होतं की तुम्ही म्हणता ना आमच्याकडे काही नाही, तुम्ही म्हणता ना आमच्या देशातले लोक शूरवीर नाहीये, हे पहा उदाहरण, आमच्या देशामध्ये अमुक संस्कृती होती, इतके मोठे ग्रंथ लिहिले गेले, इतक्या मोठ्या लढाया आम्ही लढल्या, इतक्या मोठी आर्किटेक्चरल म्हणजे काय म्हणतो आपण मोठ्या मोठ्या बिल्डिंग आमच्या लोकांनी बांधल्या होत्या. हे जे प्रत्युत्तर असतं वसाहतीमधल्या लोकांनी साम्राज्यवादी सत्तांना दिलेलं, तसं हे डकार मधलं इतिहास लेखन हे सुद्धा एका अर्थाने प्रत्युत्तर होतं. आणखीन पुढे त्या इतिहासकारांना वारस मिळाले का? मिळाले अर्थात. हे पुढे नावं दिलेली आहेत. मामादू दियूफ, इब्राहिमा थियूब आणि एड्रियन बेंगा असे अनेक आफ्रिकन इतिहासकार आहेत ज्यांनी हा इतिहास लेखनाचा प्रवाह पुढे नेलेला आपल्याला दिसतो. आता आजची परिस्थिती, जसं सबाल्टर्न स्टडीजचं आपण बघितलं की आज काय परिस्थिती आहे, तर आज ते जर्नल वगैरे त्यातले जे मूळ लोक होते त्यांनी ते सगळं सोडून दिलंय आणि आज सांस्कृतिक इतिहास हा जास्ती महत्वाचा मानला जातो. तसं आफ्रिकेच्या संदर्भामध्ये आज काय आहे, तर डकार म्हणजे आता इतकं त्यांना भांडणाची गरज नाही, कारण की त्यातले बहुतेक देश स्वतंत्र झाले आफ्रिकेमधले, आणि तरी सुद्धा युरोप केंद्रीय इतिहास न लिहिता आफ्रिकेतल्या लोकांनी स्थानिक गरजा, इथला इतिहास आणि जागतिक इतिहास यांचा समतोल राखून इतिहास लिहावा हा विचार मात्र तिथे आजही केंद्रस्थानी ठेवून लोक इतिहास लेखन करताना दिसतात. हे शेख अंता दियोप यांच्या नावाने जी युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटी मधलं क्लासरूमचं चित्र. डकार सेनेगलमध्ये हा देश आहे आणि डकार ही त्याची राजधानी आहे आणि ही तिथलं विद्यापीठ. थँक्यू. अशा प्रकारे आपण डकार संप्रदायाची चर्चा इथे संपवलेली आहे. त्याचा तुम्हाला लेखही मी मराठी मधला देईन. आणखीन अजून काही शंका असतील तर जरूर विचारा. शंका आहेत का काही? ठीक आहे. जय श्री. Yes, ma'am. Yeah. You seem to be the only English medium student today. Yes, ma'am. I think Okay. so. What I'll do is I'll just stop here then, not repeat the whole thing for you today. And Okay, ma'am. when there are more students tomorrow or something, then I'll pick up with the Dakar school. I'm going to share the PDF file anyway with on the group so that you can read the English stuff. Okay, ma'am. Thank you. Yeah. Thank you.